पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवार दिनांक 10 जून रोजी सिन्नर शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले। वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख पेट्रोल पंपावर एकत्र येत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली। यावेळी इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली। वाढत्या पेट्रोल डिझेल दरामुळे महागाईत भर पडत असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। आंदोलनाचे नेतृत्व पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले। सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील दर कमी करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाकडे निवेदनही सादर करण्यात आले। काँग्रेस पक्षाने इंधन दरवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे। सिन्नर तालुका व शहर काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीच्या विरोधात मोदी सरकारच्या निषेधार्थ अनुक्रमे पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सिन्नर तालुका काँग्रेस प्रभारी अध्यक्ष गोरक्ष प्रभाकर सांगळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजप सरकारवर सडकून टीका करताना गोरक्ष सांगळे म्हणाले की गेल्या 12 वर्षापासून सत्तेत असलेल्या केंद्र सरकारच्या असंवेदनशील धोरणामुळे पेट्रोल, डिझेल व गॅस या अत्यावश्यक गोष्टींचे भाव गगनाला भिडले आहेत। भारतीय जनतेचा खिसा काँग्रेस सरकारच्या काळात भरलेला होता, मात्र आता तो खिसा फाटका पाहायला मिळत आहे। केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे अमेरिकेच्या दबावाला बळी पडल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना व सामान्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। सरकार हे जनतेच्या कल्याणासाठी असते, मात्र हे सरकार जनतेचे शोषण करत आहे। जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस पक्ष कायम रस्त्यावर उभा ठाकला आहे व भविष्यातही देखील राहील। यावेळी माजी तालुकाध्यक्ष विनायक सुदाम सांगळे यांनी देखील भारतीय जनता पक्षाच्या जाचक धोरणांवर टीका केली। तसेच नाशिक जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सुनील सोनवणे व जिल्हा अल्पसंख्याक कार्याध्यक्ष झाकीर शेख यांनी देखील महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा समाचार घेतला। आंदोलनस्थळी माजी कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरडे, शहराध्यक्ष जयदीप देशमुख, सिन्नर तालुका सेवा दल अध्यक्ष बापू डावरे, ज्येष्ठ काँग्रेस नेते चंद्रकांत निवृत्ती डावरे, अनुसूचित जमाती तालुकाध्यक्ष प्रकाश मदगे, जया साबळे, मंगेश काकड, तालुका सोशल मीडिया अध्यक्ष अशफाक शेख, अल्पसंख्याक विभाग तालुका अध्यक्ष शब्बीर सय्यद, विठ्ठल बोडके, नवनाथ सानप तसेच इतर काँग्रेस विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, मजूर वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। SN न्यूजसाठी आदित्य हटकर। महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब आणि नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भारतजी टाकेकर यांच्या आदेशाने हा जो पेट्रोल, डिझेल आणि इतर गोष्टी ज्या गॅस असेल किंवा शेतकऱ्यांचे शेतीमाल असेल याच्याबद्दल महागाईची दरवाढ झालेली आहे, त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत। या आंदोलनात आमचे सर्व काँग्रेसचे नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते आम्ही सर्व उपस्थित होऊन ह्या सरकारचा तीव्र निषेध करत आहे। जे सरकार आम्ही भाववाढ कमी करू हा विचार घेऊन सत्तेत आलं, त्यांनी देशाचे आणि देशातील लोकांची फसवणूक केली। त्या सरकारचा आज इथे आम्ही ठाम निषेध करतो। ही पेट्रोलची आणि डिझेलची जी दरवाढ झालेली आहे ती शेतकऱ्यांच्या नवे कोणाच्याच भल्याची नाही, ती लवकरात लवकर मागे घेण्यात यावी असे आम्ही आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने नाशिक जिल्हा अध्यक्ष आदरणीय भारतभाऊ टाकेकर यांच्या आदेशानुसार आम्ही सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रात असलेल्या BJPच्या सरकारने जी महागाई केली आहे त्यामध्ये पेट्रोलचे भाववाढ, डिझेलचे भाववाढ तसेच गॅसचे भाववाढ याच्या विरुद्ध या ठिकाणी तीव्र आंदोलन केले आहे। सरकारने या गोष्टीकडे गंभीरतेने लक्ष देऊन सदर गॅस आणि डिझेल तसेच गॅसचा भाव कमी केला पाहिजे। तसेच आपल्या या देशामध्ये ज्या नीटचे पेपर झालेले आहे या नीटच्या पेपरमध्ये जो घोटाळा केला त्यांना शासन करून विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर पेपर घेण्यात यावे अशी विनंती करतो आणि या BJP सरकारचे आम्ही जाहीर निषेध करतो। देशाला 12 वर्षापूर्वी एका महाठकाने खोटी आश्वासनं देऊन फसवलं आणि देशाची गरिबी दूर करू असं आश्वासन देऊन देशाला गरिबीच्या खाईत लोटलं। देशाचे आदरणीय काँग्रेस पार्टीचे नेते राहुलजी गांधी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ,
नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष भारतजी टाकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या आंदोलनाच्या निषेधार्थ दरवाढीच्या आंदोलनासाठी आम्ही सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. आपल्याला कल्पना आहे, सामान्य माणसाच्या खिशाला झळ पोहोचते. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यात, शेतकऱ्यांचा सुगीचा काळ आहे आणि आता पेरणीपूर्व हंगामाच्या वेळी शेतकऱ्यांना डिझेल भेटत नाही. भेटत असलं तर ते प्रचंड महाग भेटते. एकेकाळी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करणारे हे सरकार आज शेतकऱ्यांच्या मुळाशी उठलेलं आहे. या सरकारचा आम्ही सिन्नर काँग्रेस कमिटीच्या वतीनं तीव्र निषेध करतो आणि लवकरात लवकर भारतीय जनतेच्या सौख्यासाठी, सोयीसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ जी आहे ती कमी करावी. हा बळीराजा टिकला पाहिजे. हा शेतकरी नाही टिकला तर अन्नधान्याचं उत्पादन कसं होईल? त्यांना डिझेल जर मिळत नाही आहे तर ते अन्नधान्याचं उत्पादन कसं करतील? आणि परिणामस्वरूप या भारताची भूक नेमकं कोण भागवणार याचं उत्तर या सरकारला द्यावं लागेल. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून भारताच्या परराष्ट्र धोरणाला लखवा आलेला आहे. अमेरिकेच्या प्रभावाखाली आपलं परराष्ट्र धोरण चाललेलं आहे. नेहरूंनी आणि पुढे त्याचाच वारसा चालवत डॉक्टर मनमोहन सिंगांनी हा भारत निर्माण केला. ही भारताची अर्थव्यवस्था निर्माण केली. अहो, सहज कोणाच्याही खिशाला हात लावला तर लाख रुपये लोकांच्या खिशात सापडत होते मनमोहन सिंग सरकारच्या काळात. आज परिस्थिती अशी आहे की खिशात हात घातला की खिसासुद्धा फाटका दिसतोय. ही भारताची परिस्थिती या ठिकाणी करून ठेवली. त्यामुळे आम्ही सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने असं सांगतो की जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेस कायम उभी राहिलेली आहे, इथून पुढेही कायम उभी राहील आणि अशा प्रकारे लोकांच्या मदतीसाठी, जनतेच्या कल्याणासाठी रस्त्यावर येईल, विरोध करेल. सरकारला केवळ शब्दाशा विरोध न करता हा जनतेच्या कल्याणासाठी विरोध करेल असं मी या ठिकाणी तालुका प्रभारी अध्यक्ष या नात्याने सांगतो. धन्यवाद.